तुम्ही कधी नवस केलाय का? आणि मग ज्यांनी केलाय आणि पूर्ण नाही झालाय, तर त्यांनी कधी हा विचार केला की आपला नवस पूर्ण का नाही झाला आणि इतरांचा होतोय? तसं आपण कुठल्याही देवतेला, अगदी जवळचं उदाहरण घ्यायचं तर लालबागचा राजा, गणपतीला आपण नवस करतो आणि लालबागच्या राजाला केलेला नवस पूर्ण होतो. मग घरातला गणपती गणपती नाहीये का? त्याची प्राणप्रतिष्ठापना नाही झालीये का? त्याची प्राणप्रतिष्ठापना झाली म्हणजे तत्व एकच, देवता एकच. तर फरक आहे तो आपल्या विश्वासाचा. जेव्हा मी लालबागच्या रांगेत उभा राहतो, मी माझ्या पुढे हजार भाविकांना बघतो, तर माझं माइंड मला कमांड देते की अरे यांचं पूर्ण झालंय म्हणजे तुझंही होणार. याची माझ्या मनातून सगळी शंका निघून जाते आणि मी पूर्णपणे गणरायाला शरण जाऊन माझं सांगणं त्याच्यापर्यंत पोहोचवतो. त्यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, किंवा हीच नवस पूर्ण करण्याची एक पद्धत. ज्या क्षणी तुम्ही जे काही मागताय त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नसेल, ती गोष्ट युनिव्हर्स तुमच्यासाठी पूर्ण करणार. म्हणजे अगदी आपल्या साध्या भाषेत तुम्ही युनिव्हर्सकडेही नवस केला आणि त्यात कुठलीही शंका नसेल, तर तुमचा नवस पूर्ण होणार.